आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहूया स्पीड न्यूज मध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत। पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईतल्या विविध विकास कामांचं मेट्रोचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे। बीकेसी इथल्या मोदींच्या सभेसाठी भाजप आणि शिंदेंच्या पक्षानं जय्यत तयारी केली आहे। पंतप्रधान मोदींच्या मुंबईच्या दौऱ्याच्या निमित्तानं मुंबईतल्या काही मार्गांमध्ये बदल झालेत। आज दुपारी 12 ते रात्री 9 पर्यंत पश्चिम उपनगरातील पश्चिम द्रुतगती मार्ग आणि सर्व रस्त्यांवरच्या अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्याआधी कर्नाटकच्या दौऱ्यावर जाणार आहेत। कर्नाटकमधल्या यादगिरी आणि कलबुर्गी जिल्ह्यांना पंतप्रधान भेट देणार आहेत। सिंचन, पिण्याचं पाणी तसंच राष्ट्रीय महामार्ग विकासाच्या प्रकल्पांचं मोदींच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे। महाविकास आघाडीची आज दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद होतीये। यावेळेला नाशिक आणि नागपूरमधल्या उमेदवारांच्या बाबतीत अधिकृत घोषणा केली जाणार आहे। नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्याचा दौरा करणार आहेत। या दौऱ्यादरम्यान सत्यजित तांबे शिक्षकांच्या भेटीगाठी घेण्याची शक्यता आहे। नाशिक शिर्डी महामार्गावर वावी पाथरे गावाजवळ खासगी बसला भीषण अपघात झाला होता। या अपघातात 10 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी आहेत। या जखमींची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली। व्हिडिओ कॉलद्वारे त्यांनी रुग्णांसोबत संवाद साधला। पुणे शहरातला पाणी पुरवठा आज बंद राहणार आहे। महानगरपालिकेच्या तातडीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असून शुक्रवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे। मात्र कोकण मंडळानंही पुणे मंडळाप्रमाणे अनामत रकमेत वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे आता अत्यल्प गटासाठी 10,000 रुपये, अल्प गटासाठी 20,000 रुपये, मध्यम गटासाठी 30,000 रुपये तर उच्च गटासाठी 40,000 रुपये अशी अनामत रक्कम प्रस्तावित केल्याची माहिती मिळतेय। मुदत उलटल्यानंतरही रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरमध्ये चालकांनी रिकॅलिब्रेशन केलेलं नाही अशा चालकांवर दंडात्मक कारवाई करायला सुरुवात झाली असून मुंबईमध्ये आरटीओनं गेल्या 3 दिवसात 1000 जणांना दंड ठोठावलेला आहे। कासारवडवली सिग्नल ते वेदांत हॉस्पिटल घोडबंदर रोड या मार्गावर मेट्रो 4 पिलरवर आजपासून 25 जानेवारीपर्यंत गर्डर टाकण्याचं काम केलं जाणार आहे आणि यामुळे या मार्गावरच्या वाहतुकीत बदल करण्यात आलेले आहेत। मिरजेतील विवादित जागा मीर साहेब दर्ग्याची असल्याचा दावा दर्गा खादिम जमातकडून करण्यात आलेला आहे। दरम्यान विवादित जागेच्या बाबतीत पडळकर आणि विरोधी गटातील 17 मिळकतदार यांची तालुका न्यायदंडाधिकाऱ्यांच्या पुढे सुनावणी होणार आहे। मावळमधल्या देहू गावात दत्तात्रय हगवणे यांनी शासकीय योजनेअंतर्गत सोयाबीन टोकन पद्धत शेती करण्याचा यशस्वी प्रयोग केलाय। त्यामुळे त्यांचा मजुरांवरचा अतिरिक्त खर्च वाचला असून तालुक्यात या पद्धतीची चर्चा सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामिनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे। मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतल्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत। जळगावातील पहिली महिला पंतप्रधान की राष्ट्रपती याबाबत पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारच अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळतंय। पहिली महिला पंतप्रधान भारताला जळगावातूनच मिळाली आणि पदवीधर मतदारसंघात पहिली महिला आमदार जळगावातूनच मिळणार असल्याचा विश्वास उमेदवार शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेस राष्ट्रवादीनं शिवसेना 5 वेळा फोडली असा आरोप मंत्री दीपक केसरकर यांनी केला। नवी मुंबईतल्या एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। बाळासाहेबांचे विचार टिकवण्यासाठी आम्ही बाहेर पडलो, पक्ष टिकावा म्हणून निर्णय घ्यावा लागला असंही केसरकर म्हणाले। केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आजपासून 2 दिवसांच्या कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत। इचलकरंजी शहरातल्या भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे सहभागी होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे तुळजापूर दौऱ्यावर आहेत। तुळजापुरात देवीचं दर्शन घेऊन तटकरे अक्कलकोटकडे रवाना होणार आहेत। राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुनील तटकरे भेटही घेणार आहेत। उरण आणि पनवेलमधल्या भाजप नगरसेवकांसह मनसे आणि शिंदे पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। आमच्यावर भाजपमध्ये अन्याय झाल्याची भावना या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे।
नवी मुंबईमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला केसरकर यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन झालं। जनता दलाचे माजी शहर अध्यक्ष प्रकाश गेंट्याल यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय। यावेळेला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश गेंट्याल यांचा सत्कार केलाय। बुलढाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख बेपत्ता झाल्यानं खळबळ माजलेली आहे। त्यांच्या मुलानं या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे। पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। वाशिमच्या रिसोडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार आहे। पीक विमा आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी यासाठी हे आंदोलन केलं जाईल। गोंदियातील मनरेगा अंतर्गत असलेले कर्मचारी एकदिवसीय काम बंद आंदोलन पुकारतायत। मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून कर्मचाऱ्यांना समायोजन केलं जावं, योग्य मानधन देण्यात यावं आणि यासारख्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। भंडाऱ्यामध्ये अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीनं सावित्रीबाईंचे मुखवटे घालून मोबाईलची अंत्ययात्रा काढण्यात आली। खराब झालेले मोबाईल बालविकास कार्यालयात जमा करण्यात आले। यावेळी नवीन चांगले मोबाईल देण्याची मागणी अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे। पोषण ट्रॅकरसाठी अंगणवाडी सेविकांना दिलेले मोबाईल निकृष्ट दर्जाचे असून ते वारंवार बंद पडत असल्यानं वाशिममधल्या अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केलेत। अंगणवाडी सेविकांनी महिला बालविकास कार्यालयासमोर निदर्शनं करत हे मोबाईल परत केले। जालन्यामध्ये भाजप नगरसेवकाला पालिका अधिकाऱ्याच्या अंगावर शाईफेक करणं भोवलेलं आहे। या प्रकरणी नगरसेवकाला 1 वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। ज्ञानेश्वर ढोबळे असं नगरसेवकाचं नाव आहे। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालंय। त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावण्यात आलेली होती। या नोटिसीला अतिक्रमणधारकांनी गंभीररित्या न घेतल्यानं त्या अतिक्रमणांवर आता बुलडोझर चालवण्यात आलेला आहे। रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या दुकानांवर उल्हासनगर पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे। जेसीबीच्या सहाय्यानं 25 पेक्षा जास्त दुकानं जमीनदोस्त करण्यात आलेली आहेत। सांगलीतल्या विलिंग्डन कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षकाकडून विद्यार्थ्यांना लाठीनं मारहाण केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी संजय नगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। महावितरण अभियंत्यासह 10 जणांना बेदम मारहाण करणाऱ्या अंबरनाथमधल्या दूधकर कुटुंबानं 17,68,000 रुपयांची वीज चोरी केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात स्पीड न्यूज। भर रस्त्यात दुचाकी स्वाराकडून चाकूची शोबाजी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। हा व्हिडिओ कल्याण पूर्वेच्या कोळसेवाडी परिसरातला असल्याचं बोललं जातंय। मात्र हा व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि चाकूची शोबाजी करणारा हा तरुण नेमका कोण आहे याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। गोंदियामध्ये देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शेंडा गावात जमिनीच्या वादावरनं एका 55 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर ट्रॅक्टर घालत त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे। हिरालाल मेश्राम असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। अकोल्यातल्या केशव भागामध्ये असलेल्या एसबीआयचं एटीएम फोडून चोरट्यांनी 16 लाख रुपये लंपास केले होते। या प्रकरणी पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली आहे। उर्वरित 4 चोरटे फरार झालेत। आरोपीकडनं 12 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। खामगावमधील नॅशनल शाळा आणि पंचशील होमिओपॅथिक कॉलेजमधनं चंदनाच्या झाडांची चोरी झाली आहे। चंदनाची झाडं चोरणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत। भिवंडीमधल्या लाप गावातल्या वनिता पाटील यांच्या म्हशीच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळतेय। या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय। चंद्रपूरमधल्या राजुरामध्ये वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये यश आलंय। बिबट्याला जेरबंद केल्यानं परिसरातल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। रत्नागिरीतल्या केळशी समुद्रकिनारी बैलगाडा शर्यत पार पडली। या बैलगाडा शर्यतीसाठी पंचक्रोशीतल्या बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। या स्पर्धेत ओमकार नार्वेकर यांच्या बैलगाडीचा पहिला क्रमांक आलेला आहे। ही शर्यत पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। पीर यासीन मिया कादरी यांच्या 120व्या यात्रोत्सवाच्या निमित्तानं जळगावच्या नशिराबादमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे। महाराष्ट्रभरातून भाविक या यात्रेसाठी येत असतात।
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा गोलधना समारंभ आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतल्या अँटिलिया निवासस्थानी पार पडणार आहे. देशातील दिग्गज कुस्तीपटू पुन्हा एकदा जंतर मंतर इथं आंदोलन करणार आहेत. राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी या कुस्तीपटूंनी केलेली आहे. बिहारमध्ये महागठबंधनमध्ये तणाव निर्माण झालाय. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राजदचे आमदार सुधाकर सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांवर जोरदार टीका केली आहे. त्यावरून पक्षानं त्यांना जाब विचारला असून कारवाईचा इशारा दिलेला आहे. ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया. अभिनेत्री शमिता शेट्टीचा द टेनंट सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. हा सिनेमा 10 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. द काश्मीर फाईल्स सिनेमाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. हा सिनेमा आज पुन्हा एकदा सिनेमागृहात दाखवला जाणार आहे. घात या मराठी चित्रपटाचा 73व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. छत्रपाल निनावे यांनी स्वतःच लिहून दिग्दर्शित केलेला हा सिनेमा भारतातील माओवादी प्रभावित जंगलांच्या पार्श्वभूमीवर उलगडणारा स्लो बर्न थ्रिलर आहे. आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.